तर नाशिकला दत्तक घेतो अशी घोषणा केली होती असं देवेंद्र फडणवीस म्हणतात। दुर्दैवानं आमची सत्ता गेली असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। पण वचन दिलं होतं ते पूर्ण करणार, हम वादों से मुकरते नहीं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तर भूमिपूजनावेळी सीएम म्हणून आलो होतो, उद्घाटनाला डीसीएम म्हणून आलोय, उपमुख्यमंत्री म्हणून आलो असलो तरी दोघांचं बळ घेऊन आलोय। पहाटेच्या शपथविधीवेळी भुजबळ सर्वांना घेऊन आले असते तर 2.5 वर्ष वाट पाहायला लागली नसती असं देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये एका कार्यक्रमादरम्यान म्हटलेलं आहे। तर उपमुख्यमंत्री म्हणून आलो असतो तरी दोघांचं बळ घेऊन आलो असतो असं देवेंद्र फडणवीस म्हणतात। त्याचबरोबर जर पहाटेच्या शपथविधीवेळी भुजबळ सर्वांना घेऊन आले असते तर 2.5 वर्ष वाट पाहायला लागली नसती असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। च्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या ही घोषणा केली होती की मी नाशिकला दत्तक घेतो। दुर्दैवाने त्यानंतर 2 वर्षानंतर मला विरोधी पक्ष नेता व्हावं लागलं। पर हम वादे से मुकरने वाले लोग नहीं है। विरोधी पक्ष नेता होतो तरी देखील नाशिककडे पूर्ण लक्ष होतं। आता ही गोष्ट वेगळी आहे की भूमिपूजनाला मुख्यमंत्री म्हणून आलो होतो, उद्घाटनाला उपमुख्यमंत्री म्हणून आलो, पण उपमुख्यमंत्री म्हणून आलो असलो तरी दोघांचं बळ सोबत घेऊन आलो, भुजबळ देखील सोबत घेऊन आलो। पहाटेचा शपथविधी झाला त्याच वेळेस भुजबळ साहेब सगळ्यांना घेऊन आले असते तर 2-2.5 वर्ष एवढं आपल्याला ताटकावून राहावं लागलं नसतं। पण आपल्याला गिरीश भाऊ आपल्याला त्रिमूर्ती तयार करायची होती ना, म्हणून त्याच्यामध्ये वेळ गेला।